नमस्कार मित्रांनो, कसे आहात? टेक ट्रेंडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता नाही आला मित्रांनो, त्यासाठी क्षमस्व. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत राहिलेले आपले 2 टॅब्स. कोणते ते टॅब्स तुम्हाला माहीत असेलच, बरोबर? आणि आपण नोटपॅड शिकतोय हे लक्षात असू द्या. एडिट टॅब अँड व्ह्यू टॅब बघणार आहोत, बरोबर ना मित्रांनो? चला तर सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला नोटपॅडमधला पहिला ग्रुप तुम्हाला समजला असेल. आता आपण बघणार आहोत एडिट ग्रुप. ओके, तर एडिट ग्रुपमध्ये बघा मित्रांनो, हे जे ऑप्शन्स आहेत ते इनविजिबल आहेत, कारण आपण हे जे टेक्स्ट आहे ते सिलेक्ट केलेले नाही आहे म्हणून. ओके मित्रांनो, मी हळूहळू घेते आहे व्हिडिओज, जेणेकरून तुमच्यापर्यंत तुम्हाला ते प्रॉपर नॉलेज समजू शकेल. आणि हे विंडोज 11चं फ्युचर आहे नवीन, त्यामुळे मी ते हळूहळू घेण्याचा प्रयत्न करते, कारण खूप सारे चेंजेस झालेले आहेत, आता अपडेट झालेलं आहे त्यामुळे. आणि माझं ज्ञान माझ्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते, जेणेकरून माझ्यामुळे तुमचं पण ज्ञान वाढेल आणि तुम्ही त्याचा सराव करा मित्रांनो. ओके, इतक्या व्हिडिओजला लाईक्स वगैरे येत नाही, व्ह्यूज पण येत नाही, पण मी माझा प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत ते नॉलेज पोचावं. जर आहे तर पोचू शकतो ना मित्रांनो नॉलेज, आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ते शिकत असाल, तुम्हाला पण ते कळत असेल. आता एडिट ग्रुप. ओके, आता आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. हे पूर्ण मी सिलेक्ट करते आहे, जेवढा माझ्याकडे पॅरेग्राफ आहे सिलेक्ट करायला. ओके, त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाते आहे, हे मी कट करते आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी त्याला घेते आहे. ते करते एडिट आणि पेस्ट करते आहे. ओके, कट कंट्रोल एक्स पण यूज करू शकता. ओके, आता मी तुम्हाला कंट्रोल एक्स करते आहे आणि ते कंट्रोल झेड करते, म्हणजे जे तुम्ही आत्ता कट केलेलं आहे ते तुम्ही पुन्हा चुकून एखादा वर्ड टाईप झाला. ओके, तो तुम्ही कट केला, तो पुन्हा तुम्हाला हवा तर कंट्रोल झेड करू शकतो, म्हणजे तो पुन्हा येऊ शकतो मित्रांनो. ओके, मी कंट्रोल झेड करून पुन्हा स्थितीमध्ये आलेली आहे. आता मला हाच पॅरेग्राफ कॉपी करून हवा. कॉपी करायचा एडिट ग्रुपमध्ये कंट्रोल सी सुद्धा करू शकता, कंट्रोल बी. शॉर्टकट जर वाचले तुम्ही, त्याचा वापर करून राहिलात तर तुम्हाला ते नक्की कळेल मित्रांनो. ओके, आता इथे कंट्रोल ए, एडिट ग्रुप डिलीट करा, ते डिलीट झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे तो ग्रुप पॅरेग्राफ डिलीट झाला. त्याला तर पुन्हा हवं आहे तुम्ही कंट्रोल झेड करा. ओके, अशा प्रकारे तो पूर्ण स्थितीत येतो मित्रांनो. आता नंतर आहे फाइंड म्हणजे काय? एवढे 4-5 पॅरेग्राफ कदाचित तुम्ही लिहिलेले असेल, त्यामध्ये एक असा वर्ड शोधायचा आहे की तो खूप वेळा आला असेल, मग तुम्ही त्याला प्रत्येक वेळेला एक वेळ ओळ वाचू शकणार नाही. तुम्ही काय करणार, तो जसा आहे तसा तुम्ही त्याला काय करणार आहात, टाईप करणार आहात. बघा, सर्चवरती क्लिक करा, जिथे जिथे असेल तिथे तुम्हाला ते कलर्स हायलाईट होईल, जो वर्ड जिथे जिथे आहे. ओके, आता कव्हर पेज. ओके, सर्च करते, हे बघा इथे 1 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे, बरोबर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे फाइंडचे, तो तुम्ही ते चेंज करू शकता. ओके, त्यानंतर आहे फाइंड नेक्स्ट. बरोबर, फाइंड नेक्स्ट म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही काय फाइंड केलं होता, फाइंड प्रिव्हियस, बरोबर, च्या आधी कोणता सर्च केला होता आणि कोणता नंतर सर्च केला होता हे. की आता रिप्लेस आहे, आता जो वर्ड आपण सर्च केला, फाइंड केला, त्याच्याऐवजी दुसरा वर्ड टाकायचा, म्हणजे रिप्लेस करायचा असेल तर रिप्लेसवरती क्लिक करा. इथे बघा
कव्हर पेजच्या इथे हा जो वर्ड आहे त्याच्या इथे तुम्हाला ओनली फ्रंट पेज टाकायचं असेल तर बघा ONT फ्रंट पेज रिप्लेस ऑल एकाच ठिकाणी करायचं तर रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस ऑल केलं तर हे बघा इथे फ्रंट पेज आहे. बघा जिथे कव्हर पेज होतं तिथे फ्रंट पेज आलेलं आहे. पुन्हा मी ऑल सिलेक्ट करते, एडिट, रिप्लेस. ओके, तिथे आपण काय करणार आहोत, व्हिडिओच्या रिप्लेसच्या जागेवरती आपण टाकणार आहोत ऑडिओ रिप्लेस ऑल करणार आहोत. ओके, तर जिथे हे बघा आता तुम्हाला इथे कळत नसेल तर तुम्ही पुन्हा कुठे जाणार आहात, फाइंड मध्ये, आणि ऑडिओ मध्ये जाणार आहात, सर्च करणार आहात. जिथे जिथे व्हिडिओ होता तिथे तिथे ऑडिओ आलेला आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या पेजेसमध्ये काही वर्ड्स चेंजेस करू शकत असाल तर तुम्ही ते असे करू शकता. ओके, त्यानंतर आहे गो टू जी. आता तुम्हाला फर्स्ट लाईन वर दिसतं, फर्स्ट वरती क्लिक करा, गो टू वर क्लिक करा. फर्स्ट लाईनच्या इथे तुमचा कर्सर निघून जाईल. ओके, नंतर सिलेक्ट ऑल केलं तर ऑल पॅरेग्राफ सिलेक्ट होणार. आता तुम्हाला टाइम अँड डेट टाकायचे आहे. ओके, आता समजा तुम्हाला इथे एंटर करायचं आहे, एडिट मध्ये टाइम डेट मध्ये क्लिक करायचं आहे. बरोबर टाइम अँड डेट मध्ये कुठली डेट आहे, आज काय टायमिंग आहे तुम्हाला इथे दिसून येईल. टाइम अँड डेट, मग टाइम पण दिसेल, डेट पण दिसेल. ओके, तर आता डिलीट करेन. टाइम डेट पण जायचं फॉन्टमध्ये. तर फॉन्टमध्ये काय आहे बघा, तुम्ही वेगवेगळ्या फॉन्टची सेटिंग आहे, म्हणजे तुम्हाला कोणती फॉन्ट हवी आहे किंवा काय हवे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. बुक अँटिका साईज तिची असेल तुम्हाला 18 ठेवू शकता. स्टाईल रेग्युलर हवी आहे, इटॅलिक हवी आहे ते ठेवू शकता तुम्ही. ओके, हे बघा ती व्हिडिओ डायरेक्टली ते झालेला आहे. ओके, तर ऑल सिलेक्ट करा, एडिटमध्ये जा, फॉन्टमध्ये जा. ओके, बुक अँटिका मी डायरेक्ट क्लोज केलं होतं. एरियलमध्ये जा, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारे ज्या फॉन्ट आहेत पुढे असेच फॉन्ट्स बघणार आहोत. त्यांचा साईज तुम्हाला हवे 20 इटॅलिक असेल तर इटॅलिक, किंवा बोल्ड असेल तर बोल्ड. ओके, म्हणजे ज्या फॉन्टमध्ये जशी स्टाईल अवेलेबल आहे तसं तुम्हाला मिळेल. ओके, केलेलं आहे तुम्ही. आता मागे यायचं आहे, हे बघा. ओके, डायरेक्ट क्लोज करू नका, तर मागे जा. ओके, परत एडिटमध्ये जा. वेगवेगळ्या प्रकारे फॉन्ट आहे ते तुम्ही ते इथे बघा चेंजेस दिसणार तुम्हाला. फ्लेक्स टायटलिंग आहे, ती रेग्युलरच आहे, स्टाईल तिची रेग्युलरच आहे. म्हणजे तुम्हाला स्टाईल शोधायची गरज नाही. ज्या टेक्स्टमध्ये ज्या फॉन्टमध्ये तुमची स्टाईल अवेलेबल आहे ती तुम्हाला तिथे सरळ सरळ दिसणार. ओके, आता पूर्ण वरती जाऊया, एजन्सीमध्ये बघूया, रेग्युलर आणि बोल्ड अवेलेबल आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बोल्ड इटॅलिक नाही, जिथे तुम्हाला बोल्ड हव्या ते बोल्ड करू शकता. बुक अँटिका याच्यामध्ये बुक अँटिकामध्ये 4 स्टाईल अवेलेबल आहेत, रेग्युलर, इटॅलिक, बोल्ड अँड बोल्ड इटॅलिक. बोल्ड इटॅलिक म्हणजे नॉर्मल कर्सर रेटिंग आहे, तर आपण बोल्ड इटॅलिक करूया. वर्ड रॅप तर ऑनच आहे.
मग समजा ऑफ करूया वर्ड रॅप. ओके, म्हणजे ते मागे पुढे करा. वर्ड रॅप म्हणजे काय, ते ऑफ केलं म्हणजे ते एकाच लाईनमध्ये गेलं. पण तुम्हाला वर्ड रॅप ऑन करायचं आहे, तर इथे बघा तुमच्या बरोबर फिट टू फिट विंडोजच्या फाईलमध्ये येणार. ओके, ओपनिंग फाईल्स, ओपन इन अ न्यू टॅब इथे आहे. जिथे तुम्हाला कॉर्नरला राईट साईडला दिसते ओपन इन न्यू टॅब, ते इथे ऑप्शन्स आहे. ओके, म्हणजे कुठूनही तुम्ही न्यू टॅब करू शकता. चला बघा, मला तिथे काही इथे होतं, तिथून पटकन करून तुम्ही डायरेक्ट टॅबमध्ये जा. When notepad start, open content from the previous session, open a new window. तुम्ही जेव्हा नोटपॅड ओपन करता तुम्हाला प्रिव्हियसमध्ये पण करू शकता आणि न्यूमध्ये पण करू शकता. ओके, आता ॲप थीम आहेत. लाईट हवी आहे, डार्क हवी आहे, ते थीम आहे. या ॲपची थीम तुम्हाला जशी आपल्या व्हॉट्सअपवरती असतात तुम्हाला कशा हव्या आहेत ते. लाईट, यूज सिस्टम सेटिंग, काय कर लाईट ठीक आहे. ओके ओके, अशा प्रकारे एडिट ग्रुप तुम्हाला कळला असेल. ओके, शक्य झालं तर आपण व्ह्यू पण आता बघून घेऊया, कारण खूप व्हिडिओ लेंथली होण्यापेक्षा 2 व्हिडिओमध्ये आपण करू शकतो. झूम, आता इथे बघा, आता इथे स्टेटस बार आहे व्ह्यू ग्रुपमध्ये, ते क्लिक स्टेटस बार ऑन आहे. इथे बघा स्टेटस बार निघून गेलेला आहे. आता तुम्हाला हवं आहे तर स्टेटस बारवरती कळत आहे की तुम्हाला किती कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत. ओके, पुन्हा व्ह्यूमध्ये वर्ड रॅप म्हणजे ऑफ मगाशी मी जे सेटिंगमध्ये वर्ड रॅप दाखवलं ते बघा थोडं मागे पुढे तुम्हाला करावं लागते. आता पुन्हा व्ह्यूमध्ये जा, वर्ड रॅप ऑन करा. हे जसं फिट टू फिट ज्या पेजमध्ये आहे तुम्हाला ते मिळालेलं आहे. झूम इन, आता झूम इन केलं तर बघा ते झूम होत जात आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला कंट्रोल+ करावं लागेल. आणि झूम आउट करायचं असेल तर कंट्रोल-. ज्याला शॉर्टकट पाठांतर नसेल ते डायरेक्ट झूम आउट झूम इन करू शकता. ओके, रिस्टोर डिफॉल्ट झूम म्हणजे आपण जे पहिल्या स्थितीत होतं जे झूम लेवल त्या स्थितीत आहे, बरोबर आहे, त्या स्थितीत आपण आलेलो आहोत. हे तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, अशा प्रकारे आपण नोटपॅड शिकलो आहोत. ओके मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करत राहा. मी हळूहळू व्हिडिओज टाकते, मी वेळ देते तेवढा. असं नाही की बाबा मला काय हवं आहे किंवा म्हणून मी काय टाकते. ठीक आहे, आपलं नॉलेज तुमच्यापर्यंत पोचतं आहे इतकंच. त्यामुळे अशा करते की तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, वेळ द्या. व्हिडिओची वाट बघत असाल की नाही माहिती नाही, पण मी टाकत आहे, हळूहळू का होईना टाकत जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे सेव्ह झाले. आता तुम्हाला काही चेंजेस याच्यामध्ये काय, मी व्हिडिओ टाकते इथे आणि फाईल मी, कारण याच्यामध्ये मी चेंजेस करते. आता कंट्रोल ॲज करायचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीतरी चेंजेस केलेलं आहे म्हणून ती आता बघा वेगवेगळ्या प्रकारची नावं आले. तुम्हाला ज्या नावामध्ये हवे ती नावामध्ये तुम्ही हे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे म्हणून ते टेक्स्टमध्ये येणार. जर तुम्ही प्रिंटमध्ये गेलात तर ते तुम्हाला सेव्हमध्ये येते, PDF मध्ये येते. ओके मित्रांनो, ऑलरेडी नेम आहे म्हणून ते काय येत आहे, ऑलरेडीचं एक्झिट दुसरं नाव द्यायचं आहे तुम्हाला. टेक्स्ट 1 2 3 आणि जिथे फाईल हवी आहे तुम्हाला तिथे सेव्ह करायचं आहे, तिथला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. ओके, अशा प्रकारे आता आपण पुढच्या भागात वर्डपॅड बघूया. चला तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या, व्ह्यूज लाईक शेअर सुद्धा करा. तुमच्या मित्रांना पण गरज असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा शकता. मी एकदम लहान मुलांसारखं शिकवते आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते कळू शकेल. फास्ट पण घेत नाही आहे.